आणिकराव कोकाटेंचा कृषी मंत्रीपद जाणार दिल्लीमधल्या वरिष्ठ सूत्रांची TV9 मराठीला खात्रीलायक माहिती। वादग्रस्त मंत्र्यांबाबत दिल्लीमध्ये फडणवीस तटकरे यांची वरिष्ठांशी चर्चा। राज्यातील 8 मंत्र्यांची विकेट पडणार, मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार, सामनातून मोठा दावा, तर सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीमध्ये शहांकडे असल्याची राऊतांची टीका। मंत्र्यांच्या वागणुकीमुळे सरकारची प्रतिमा मलिन होते, राष्ट्रवादीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचा घरचा आहेत, तर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाईची मागणी। धुळ्यामध्ये कोकाटेंचे समर्थक विरोधक आमने सामने, कोकाटे मुक्कामी असलेल्या हॉटेल बाहेर आंदोलन, पत्ते दाखवत आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। देवेंद्र फडणवीस यांनी राजनाथ सिंग यांची दिल्लीमध्ये भेट घेतली। आज सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीमध्ये फडणवीसांच्या महत्त्वाच्या बैठका, अमित शहा यांनाही भेटण्याची शक्यता। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळामध्ये घ्यावं का, हा निर्णय मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी घ्यावा। कृषी घोटाळा प्रकरणात धनंजय मुंडेंना दिलासा मिळाल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया। महाराष्ट्रामध्ये 800 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा, संजय राऊत यांचा आरोप। घोटाळ्यातील अमित साळुंखे, श्रीकांत शिंदेंचा निकटवर्ती असल्याचा आरोप। अजित पवार विजय घाडगेंच्या भेटीसाठी रवाना, पुण्यामधल्या VIP रेस्ट हाऊसमध्ये भेट होण्याची शक्यता। सूरज चव्हाण यांनी केलेल्या मारहाणीनंतर भेट घेणार। खडकवासला विधानसभा निवडणुकीवेळी वापरण्यात आलेल्या 2 EVMची पडताळणी थांबवली, शरद पवारांच्या पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांचा आक्षेप। कोल्हापूर उत्तर विधानसभेतील मतदान फेरपडताळणी प्रक्रियेवर पराभूत उमेदवाराचा आक्षेप, गेल्या 1.5 तासापासून मतदान फेरपडताळणी प्रक्रिया थांबवली। ज्ञानेश्वरी मुंडेंचं भर पावसामध्ये कुटुंबासह रास्ता रोको आंदोलन, महादेव मुंडे हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी, ग्रामस्थ सुद्धा आंदोलनामध्ये सामील। मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये पावसाचा जोर, मुंबई, ठाण्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट। गडचिरोलीच्या भामरागडमधील पर्लकोटा नदीला पूर, पर्लकोटा नदीवरील पूल पाण्याखाली गेला, भामरागडचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। विदर्भात चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याला रेड अलर्ट, चंद्रपूर आणि भंडाऱ्यामधील सर्व शाळा महाविद्यालय यांना सुट्टी, आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्टवर। राहुल नार्वेकर यांच्याकडून गणेशोत्सवाच्या निमित्तानं मेट्रोच्या कामाची पाहणी, मूर्तीचं आगमन आणि विसर्जनात अडथळा येऊ नये याबाबत घेतला आढावा। आगामी निवडणुका लक्षात घेता लाडकी बहीण योजनेची पडताळणी स्थगित, सूत्रांची माहिती। निकषात न बसणाऱ्या 9 लाख लाडक्या बहिणी याआधीच योजनेमधून बाद। मंत्रालयामधील 7व्या मजल्यावरील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाबाहेरील सिलिंगचा काही भाग कोसळला, गंज लागल्यामुळे सिलिंगला भाग कोसळल्याची माहिती। अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात 4 चाकी विद्यार्थिनीच्या घोळक्यात घातली, कोल्हापूरच्या करवीर तालुक्यामधली घटना, एका विद्यार्थिनीचा मृत्यू, 3 गंभीर जखमी। आमदार उत्तम जानकरांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट, शरद पवार यांच्या आमदाराने शिंदेंची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण। वाशिम जिल्ह्यामध्ये 22 जुलैला झालेल्या पावसाचा 13,188 शेतकऱ्यांना फटका, 158,059 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसानीची व्याप्ती आणखी वाढण्याचा अंदाज। थायलंड कंबोडिया संघर्ष दुसऱ्या दिवशीही सुरूच, आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 46 जण जखमी, सीमावाद आणि एका मंदिरावरील हक्कावरून दोन्ही देशांमध्ये संघर्ष। इंदिरा गांधींना मागे टाकत पंतप्रधान मोदींचा मोठा विक्रम, राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून 24 वर्षांहून अधिक काळ सरकारचं नेतृत्व। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मालदीवमध्ये जंगी स्वागत, आज राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज यांची भेट घेणार, दोन्ही देशांमध्ये संबंध मजबूत करण्यासोबत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा।